अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, तसेच स्त्री शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, तसेच आदिवासी समाजाचं नेतृत्व करणारे आणि इंग्रजाविरुद्ध लढणारे आणि इंग्रजांना सळोगीपळो करून सोडणारे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा, तसेच करुणाशील, प्रज्ञाशील, क्रांतिसूर्य, बोधिसत्व, अर्थशास्त्रतज्ञ, न्यायपंडित, कायदेपंडित असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज आपण साजरी करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे मूर्तीकडे कधी निरनिरखून बघितलं का? तर एका हातात भारतीय राज्यघटना आणि एका बोटाने कुठंतरी काहीतरी दर्शवत आहे, हे सर्वांना माहीतच आहे. एका हातात भारतीय राज्यघटना आणि एका हातात बोटाने कुठंतरी काहीतरी दर्शवत. मी बरेच जणांना विचारलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेमकं काय दर्शवत आहे. एकतर म्हणालं, कुणी म्हणालं दिल्लीचा तख्त दर्शवतात, कुणी म्हणालं की पूर्वेकडे पश्चिम दिशा दर्शवतात, पूर्व दिशा दर्शवत असतील. मला बरंच अभ्यास केल्यानंतर कळालं की मानसशास्त्र केल्यानंतर ही कुठली बाबासाहेब कुठली दिशा दर्शवत नाही न कुठलं दिल्लीचं तख्त दर्शन आहे. ते फक्त आपल्याला नेहमी समोरची दिशा दर्शवतात. समोर असतं तुमचं भविष्य, समोर तुमचं असतं ध्येय. तर त्यामुळे तुम्ही काय करा, तुमच्या आयुष्यात एखादं गोल सेट करा किंवा ध्येय असू द्या, त्या दिशेने तुम्ही वाटचाल करा आणि भविष्याकडे वाटचाल करा आणि समोरच्या दिशेने वाटचाल करा. कधी पण एक भिकारी होता, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसमधून जात होते आणि त्यावेळेस तो भिकारी तिथं जवळ गेला. त्याला वाटलं हा व्यक्ती सुटाबुटामध्ये, हा आपल्याला काहीतरी 4-2 शिल्लक पैसे देईल. आणि तिथं गेला, साहेब पैसे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मी तुला देईल, पण तू त्या बदल्यात मला काय देणार? मी भिकारी पहिलं, मी काय देऊ? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, तुझ्याकडं काही देण्यासारखं नसेल ना, तर तुला या जगाला मागण्याचा सुद्धा अधिकार नाही, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. 2-4 रुपये दिले आणि निघून गेले. आणि मग तो व्यक्ती हडबडून उठला आणि तो म्हणाला, नेमकं तो व्यक्ती काय म्हणाला, आपल्याला काय म्हणून गेला, काय त्याला म्हणायचं होतं, असं काहूर त्याच्या डोक्यात फुटलं होतं. मग तो विचार करत होता. मग त्याला एक समोर बस स्टँडवर एक कवळी फुलाची झाडं दिसत होती, पण त्याला फुलं लागलेली होती. मग तो आहे ना फुलं घेतली, भिकेच्या बदल्यात लोकांना फुलं देऊ लागला. मग त्याच्या आजूबाजूला चर्चा झाली, एक भिकारी आहे, तो भिकेच्या बदल्यात आपल्याला फुल देतो. तर मग असेच एक वेळेस पुन्हा बाबासाहेब भेटले. बाबासाहेब, माझ्याकडे आता तुम्हाला देण्यासारखं काहीतरी आहे. मग बाबासाहेबांनी काय केलं, त्याला फुल दिलं. बाबासाहेबाला त्यांनी फुल दिलं. मग बाबासाहेबांनी त्याला 2-4 रुपये काय द्यायचे ते दिले. तर बाबासाहेब म्हणाले, तू भिकारी नसून आज तू एक व्यावसायिक झाला आहे. आणि ती बस निघून गेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले निघून आणि तो भिकारी खाली उतरला. तो म्हणाला, मी आज भिकारी नसून मी व्यावसायिक आहे. आकाशाकडे ओरडून सांगत होता, मी भिकारी नसून मी एक व्यावसायिक आहे. त्यानंतर 2 वर्ष ते व्यक्ती दोघंही कुठंच नाही आढळले. त्यानंतर मग एके दिवशी दोघंही सुटाबुटात एका सीटवर बसून एकाच बसमध्ये जात होते. त्यावेळेस काय झाला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला म्हणाला तो, बाबासाहेब तुम्ही ओळखलं का मला? नाही, किंचित ते आपली पहिल्यांदाच भेट असेल. नाही, आपली 3ऱ्यांदा भेट आहे. तर मी आज फुलांचा मोठा व्यापारी झालो आहे, मी आता बाहेरगावी चाललो आहो, असं सांगितलं. तर विद्यार्थी मित्रांनो, महापुरुषांची जराशी जरी साथ लाभली ना, तर माणसाचं आयुष्य निरखून जातं आणि माणूस चांगल्या दिशेने वाटचाल करतो. तर त्याला आहे ना पहिल्याच्या सांगितलं की पहिल्या याच्यात त्या भिकाऱ्याला काय सांगितलं की तुझं कर्तव्य काय आणि तुझं भविष्य काय आणि तुझी दिशा काय ती सांगितलं. त्यानंतर सांगितलं तू एक भिकारी नसून तू व्यावसायिक आहे. मग त्याला त्याच्या जीवनाची जाणीव करून दिली. हे असेल जराशी तरी थोडं पण महापुरुषांचा साथ लाभून माणसाचं आयुष्य धन्य होऊन जातं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते, कधी कधी मलाही कुठंतरी फिरायला जावं असं वाटत होतं, कधी कधी निवांत झोपावं असं वाटत होतं. पण ज्या वेळेस पुस्तकाची पानं उघडत होतो ना, त्यावेळेस मला माझ्या भाचं चित्र दिसायचं, माझ्या रमाईने घेतलेलं कष्ट दिसायचं. आणि ते पुस्तकात ज्यावेळेस पुस्तक वाचत होतो त्यावेळेस ते शब्दावरून सांगत होते, भीमा तू शिकला पाहिजे, तू सवरला पाहिजे, तू जर नाही शिकला तर या गुलामगिरीतून आम्हाला कोण काढेल. हे अस्पृश्यतेचे जे आम्ही जे चटके शोधले ते पुढच्या पिढीला
न शोधता आली पाहिजे, त्यासाठी तू भीमा शिकला पाहिजे, तू सवरला पाहिजे. त्यावेळेस मी अचानक हडबडून उठून जायचो आणि माझी झोप आणि माझं ती नाहीच व्हायचं आणि मी माझ्या ध्येयाकडे माझ्या भविष्याकडे मी वाटचाल करत होतो आणि त्या दिशेने वाटचाल करतो. या देशात हजारो शस्त्रांनी लढाया झाल्या, पण या देशात एक कोपऱ्यासुद्धा हलू शकला नाही. बाबासाहेब, तुम्ही आणि फक्त पेन घेतले आणि या देशाचा संपूर्ण इतिहासच बदलून टाकला. तर या जर जगात म्हणलं तरी चालेल, कारण एकमेव व्यक्ती कोणी असेल जो पाण्यासाठी सत्याग्रह केला तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं एवढंच होतं की जर कुत्र्या मांजराला जर पिण्याचा अधिकार असेल तर आम्हाला दलित बांधवांना का अधिकार नाही. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला की आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो आणि माणूस म्हणूनच मरणार. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला. जसं की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. 18 पगड जाती सर्व समुदायाच्या लोकांना मिळून एकत्र करून स्वराज्य स्थापन केलं. बरोबर आहे. तर आहे ना, मावळ हे शब्द आणि या 3 शब्दाच्या अंतर्खाली सर्व जाती आणि समुदायाचे लोक एकत्र केला आणि स्वराज्य स्थापन. तसंच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून एकत्र लोक बांधून हे देश घडवण्याचा एक संकल्प उचलला आणि ते भारतीय राज्यघटनेच्या स्वरूपात मांडले. तर आहे ना, पहिलेच एक प्रतिज्ञेचं वाक्य, आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा आमचा अधिकार आहे. आम्ही कोण्या जातीचे आणि समुदायाचे लोक नसून आम्ही भारताचे लोक आहोत. अशा स्वरूपाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप बऱ्याच लोकांचा विरोध होता, तरी पण डॉक्टर बाबासाहेब. श्रोते प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता. त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे. स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे. त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे. स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते. ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे. तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता. स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.